पोलीस प्रशासन साहेब तुम्हाला विनंती करतो, जर 5 मिनिटं जर का समाजाच्या वेदनेसाठी जर कधी वेळ झाला तहसीलदार साहेब तर काय फरक पडणार आहे? गरज काय? आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे साहेब. जर प्रशासनानं या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य नाही केलं, एक तर हे बघा आम्हाला शासन फसवतंय, एकतर हे सरकार आम्हाला फसवतंय. गेली 75 वर्षापासून हा धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. आज तागायत हा धनगर समाज वंचित आहे. त्यामुळे हा धनगर समाज ही वेदना मांडण्यासाठी या रस्त्यावरती उतरलेला आहे, हे दुःख मांडण्यासाठी या रस्त्यावरती उतरलेला आहे. नंबर 342 नुसार एसटीच्या अनुसूचित 36व्या नंबरला हा धनगर समाज असताना सुद्धा नुसती अंमलबजावणी या शासनाला करायची आहे. शासन अंमलबजावणी करत नाही, ही सगळ्यात मोठी आमची शोकांतिका आहे. या धनगर समाजाला वेळोवेळी शासनाने फसवलं, वेळोवेळी आश्वासना दिली आणि आश्वासनाचं गाजर बांधवांनो इथपर्यंत या समाजाला येऊन टाकलं, आणून ठेवलं. पण लक्षात ठेवा, शासन हा धनगर समाज आता मात्र जागा झालाय. या धनगर समाजाची आता अस्मिता जागी झाली. ज्या समाजाची अस्मिता जागी झालेली असते त्या समाजाचा स्वाभिमान जिवंत असतो आणि स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी समाज कुठल्याही थराला जाऊ शकतो, समाज कोणतंही काम करू शकतो बांधवांनो. पण या ठिकाणी आज तागायत अँब्युलन्सला जागा द्या, अँब्युलन्स आलेली आहे. सांभाळून ज्याचा उदरनिर्वाह चालत असतो त्या जनावरांना घेऊन हा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बांधवांनो, हा समाज हसी मजा करण्यासाठी नव्हे, शासनाची मजा घेण्यासाठी नाही, तर शासन आमची मजा घेत आहे त्याला दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आणि गेली 15 दिवसापासून आमचा समाज बांधव या ठिकाणी अन्न पाण्याविना या समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी संघर्ष करतोय. तरी सुद्धा गेंड्याच्या कातडच्या नालायक सरकारला, देवेंद्र फडणवीसला, 2 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाग येत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे साहेब. आजचा रस्ता रोको जो आंदोलन चालू आहे अखंड महाराष्ट्रामध्ये दीपक भाऊ बोराडेंच्या समर्थनामध्ये हा समाज उभा आहे. लक्षात घ्या, या ठिकाणावरून, या रस्त्यावरून या शासनाला सांगू इच्छितो, जर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर इथून पुढे मात्र हा समाज उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. समाजाची आपण म्हणतो गेली 75 वर्षापासून हा समाज लढतो. अरे डॉक्टर बाबासाहेब